पराभव झाला, पण त्या निवडणुकीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल, नातू साहेबांना आठवत असेल, ती पूर्ण निवडणूक उद्धव ठाकरेला यांनी शिव्या घाल घातल्या. हे कोणी तुम्हाला जुना माणूस सांगेल? तू साला उद्धव ठाकरेवरचं प्रेम सांगतोस, तुझा काय संबंध उद्धव ठाकरेशी? काय केलं तू उद्धव ठाकरेचं? उद्धव ठाकरेवर तुझं प्रेम? म्हणून मी ह्या ठाकरे कुटुंबावर कधीच काय बोललो नाही. तू कधीच काय बोलला नाही, आणि जर मी बोललो असेल तर मी संन्यास घेईन. आता एक व्हिडिओ दाखवतो, तू फक्त बघा. चिपळूणला झालेल्या राड्यानंतर देखील निलेश राणे यांनी झंझावाती सभा घेतली आणि भास्कर जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या त्यांचा बालेकिल्ला असलेल्या गुहागरमधून थेट भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांना फैलावर घेत दोघांनाही आव्हान दिलेलं आहे. निलेश राणे यांची तोफ गुहागरच्या सभेतून धडाडली आहे. अनेकांचं म्हणणं असं आहे की निलेश राणे यांनी पातळी सोडून टीका केलेली आहे, मात्र याची सुरुवात तर भास्कर जाधव यांनीच केली होती. सिंधुदुर्गामध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेमध्ये भास्कर जाधव हे देखील अत्यंत खालच्या पातळीवर नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलले आणि त्याचंच प्रत्युत्तर देण्यासाठी निलेश राणे यांनी गुहागरमध्ये सभा घेतली. मित्रांनो, गुहागर सभेतील निलेश राणेंचे हे भाषण पूर्ण ऐका, पूर्ण बघा आणि यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. राजकारणाचा स्तर कोण खाली आणतंय, उद्धव ठाकरे, भास्कर जाधव की निलेश राणे, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. बघूयात निलेश राणे आपल्या भाषणात काय म्हणत आहेत. जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी सन्मान्य केदारजी साठे, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा सौ सुरेखाताई किराडे, उपस्थित सर्वच मान्यवर, बंधू आणि भगिनी, आज सुरुवातीला सभेला ज्यांनी या सभेला मेहनत घेतली आणि ही सभा यशस्वी केली त्या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो. कधीतरी सभा घेण्यासाठी तशी काय गरज होती असं मला वाटत नव्हतं, पण उभाटा गटाचे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आले होते. कणकवलीला त्यांची सभा झाली, कॉर्नर सभा. मला माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यांना ज्यांना नातू साहेबांचं भाषण झाल्यानंतर अरे बस ना बाबा, थांब ना नंतर करायचं आहे ना सगळं. नातू साहेबांचं भाषण झाल्यानंतर मला असं वाटलं आज पहिल्यांदा मी नातू साहेबांना त्यातल्या त्यात आक्रमक बघितलं. आणि खुर्ची पण माझ्या बाजूलाच होती. मी बोललो बरं झालं मी आलो, बरं झालं आजचा चेंगाट झाला. आता नातू साहेब चार झाले. आता भास्कर जाधव नावाच्या लंडोराची काही खैर नाही. आवडलं आपल्याला. आज या कार्यक्रमाला मोठ्या उपस्थितीमध्ये आपण इथे सगळे जमलात, पण हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश उद्धव ठाकरे जेव्हा कणकवलीला आले होते, कणकवलीमध्ये हा तुमचा चिपळूणचा लंडोर भास्कर
नको नको ते शब्द उच्चारले, नको नको ते शब्द बोलला. बाकी मला काही चालतं, निलेश राणेला नातू साहेब काही चालतं, पण राणे साहेबांना वेडं वाकडं बोललेलं मला चालत नाही. आमच्या नेत्यांना वेडं वाकडं बोलायचं नाही. मी इतके महिने ऐकत होतो, हा भास्कर भडवा तिकडे गेला नाशिकला, तिकडे पण आमच्या नेत्यांवर टीका. आता नाशिकच्या सभेमध्ये राणे साहेबांचं काय घेणं देणं? हा शिवाजी पार्कला उभा राहिला, तिकडे पण राणे साहेबांवर टीका. शिवाजी पार्कचं असं काय केलं? परवा कणकवलीला आला, तेव्हाही परत टीका करून गेला. गुहागर मतदारसंघाची उंची होती. मी अनेक वर्षापासून गुहागरमध्ये ये जा करत आहे. स्वर्गीय तात्यांचा हा मतदारसंघ, त्यानंतर विनयजी नातू यांचा हा मतदारसंघ. नातू घराण्याला 4 टर्म आपल्या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी निवडून दिला, आशीर्वाद दिले. या मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम नातू कुटुंबाने केलं, या भडव्यांनी घालवायचं काम केलं. एकही काम सांगण्यासारखं, एकही काम दाखवण्यासारखं नाही. ज्या उंचीवर नातू साहेबांनी नेलं त्याचे 25% तरी जरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना, दाखवलं असतं, आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, आज भडव्या तुला चिपळूणला जी दगडी पडली ना, ती पडली नसती. 1-2 आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जाधव भडव्या, लक्षात ठेव. या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. तुझ्या नाळाईला घोडा लावा ना एक दिवस, नावाचा राणे नाही सांगणार. समजलास ना? लक्षात ठेव, राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही. अनेक महिन्यांपासून मी तुझं ऐकतोय. तुझी जी चिपळूणची भाईगिरी होती ना भडव्या, याच निलेश राणेंनी संपवली होती, विसरू नकोस. तुझ्या आईचा घोडा लावून तुला साध्या 100 बापाची अवलाद तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. म्हणे बाळासाहेब बोलले याला, या भिकार जोडाला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता. हा कुत्र्यासारखा बाहेर, साला भिकार जोड तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये? काय संबंध? तू बाहेर, साला बिस्किट चोर. आता मला परिवहन बोला, हा भंगार चोरायला लागायचा आला. एक दिवस तो भंगारच्या गांडीत नाही ना घातला, गावाचा निलक्षण नाही सांगणार. कोणाला हुशारी करतोस तू? आमच्याशी. अरे त्या ठाकरेंना नाही घाबरलो आम्ही, त्या पवारांना नाही घाबरलो आम्ही. मुंबईत राहतो, छाती ठोकपणे मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढतो. कोणाच्या बापाने आमचं काय केलं नाही. तू आम्हाला शिकवतो भाईगिरी काय रे? भाईगिरीचं सर्टिफिकेट मुंबईतून मिळतं, लक्षात ठेव. अरे लांबून कसली दगडी मारतो, बऱ्या समोर ये. नाही तुझी चड्डी पिवळी झाली, नाही तुला झाली ना, हॉस्पिटलमध्ये मीच टाकून येईन तुला. तू काय सांगतो आम्हाला? तू नडतो आम्हाला. अरे सरळ मार्गाने आम्ही जात होतो, हा पोलिसांच्या मागे पोपटी रंगाचं टी शर्ट घातलं होतं. याच्या हाईचं पोपटी
पोपटी तिच्या आईचं साला भडव्या हा पोपटी रंगाचं शेड घालून तिथे पोलिसांच्या गाराड्याच्या मागे नंतर महिलांच्या गाराड्याच्या मागे 2-5 दगडी मारली असतील चल काय हरकत नाही. आता दगडीच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल हे लक्षात ठेवा. तुला नाही सोडत. तुला नाही सोडत आता. तू लग लावलाच आम्हाला आणि आता बसलाय तिकडे भडवा 25 लोकांना घेऊन कार्यालयामध्ये. मोजून 100 लोक होती. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं शांततेत सगळं निघून गेलं असतं. त्याच्यावर येईन मी कधीतरी. म्हणे बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं नारायण राणेला मी काय नाही दिलं. त्यांनी दुसरे शब्द वापरले. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधी आले नव्हते. वडव्या तुला आतमध्ये बिस्तरच्या बाजूला बसवायला कधीच नव्हते एवढे. कधी सांगितलं तुला? काय संबंध तुझा? आमच्या राणे साहेबांनी जेवढं बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं ना त्याच्या 25% पण तू प्रेम केलं नाहीस कधी. तुम्हाला एक घटना सांगतो. आम्ही विरोधी पक्ष होतो. साहेब विरोधी पक्ष नेते होते. कदाचित नातू साहेबांना आठवत असेल. बाळासाहेबांनी आमच्या राणे साहेबांना सांगितलं नारायण कारण का ते अरेतुरेवर होते. नारायण हे काँग्रेसचं सरकार पडलं पाहिजे. तेव्हाच साहेबांनी शब्द दिला साहेब काही करणार पण यावेळेस सरकार पाडायचा 100% प्रयत्न करतो. तेव्हा पैसा नव्हता नारायण राणेकडे. फक्त फौज होती. हे 25-30 आमदार घेऊन ते वायकरचं कुठलं ते जोगेश्वरीला क्लब आहे मातोश्री क्लब. मातोश्री क्लबला त्यात सगळ्या आमदारांना ठेवलं. विरोधी पक्ष नेता असताना साहेबांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं की नाही मी बाळासाहेबांना शब्द दिलाय सरकार पडलं पाहिजे. स्वतःचं घर गहाण ठेवणारा नेता भाडव्या हे करू शकतोस का तू? बाळासाहेबांसाठी करू शकतो तू? आणि आमची आई विचारायला लागली आपण राहणार कुठे? माझ्या आईला सांगितलं नाही मी साहेबांना शब्द दिला मी आता माघार घेऊ शकत नाही. ते सरकार आपलं राहिलं नाही एका मताने पडलं. काय अवस्था झाली असेल आमची. पण राणेसाहेब बाळासाहेबांकडे गेले नाही कधी मागायला की साहेब माझं सगळं संपलं. मी या सरकार पाडण्यासाठी एवढे करोड रुपये उडवले. माझं सगळं संपलं. मला काहीतरी मदत करा अशी मदत मागायला राणेसाहेब कधी गेले नाही बाळासाहेबांसाहेबकडे. त्यांनी परत स्वतःला सिद्ध केलं. परत उभा केला स्वतःला. सगळी परिस्थिती परत निर्माण केली आणि महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये परत स्वतःला सिद्ध करणारा माणूस एकच त्याचं नाव नारायण राणे. हे शरद पवार वगैरे कसले हो यांना ऐकता मिळालं सगळं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं काय होतं. आमच्या साहेबांनी 1 रुपया 2 रुपयापासून नोकरी सुरुवात केली. बाळासाहेबांना रफाट प्रेम. बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला. हे समजणारे आमचे राणेसाहेब. अरे तू काय ओळखतं राणेसाहेबांचं आणि बाळासाहेबांवरचं प्रेम? ज्या दिवशी बाळासाहेब गेले आम्ही लंडनला होतो तेव्हा आमचा साहेब जेवला सुद्धा नाही. आमचं आता घर रडलं. तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतोस. हा 2 वेळा निवडून आला शिवसेनेतून. 1995, 1999, 2004ला ह्याचं तिकीट कोणी कापलं. हा बाहेर मातोश्रीच्या रडत होता. गाडीत बसला चिपळूणला आता आला इथे फॉर्म भरला. अपक्ष पराभव झाला. पण त्या निवडणुकीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल नातू साहेबांना आठवत असेल ती
पूर्ण निवडणूक उद्धव ठाकरेला यांनी शिव्या घाल घातल्या, हे कोणी तुम्हाला जुना माणूस सांगेल? तू साला उद्धव ठाकरेवरचं प्रेम सांगतोस. तुझा काय संबंध उद्धव ठाकरेशी? काय केलं तू उद्धव ठाकरेचं? उद्धव ठाकरेवर तुझं प्रेम? म्हणून मी ह्या ठाकरे कुटुंबावर कधीच काय बोललो नाही. तू कधीच काय बोलला नाही. आणि जर मी बोललो असेल तर मी संन्यास घेईन. आता एक व्हिडिओ दाखवतो, तू फक्त बघा. शिवसेना म्हणून काम केलं. शिबिर दिलं, दिवसभर चाललं. सकाळी कोण काय बोलला ते बसायचे नाही, ते ऐकायचे नाही. बाळासाहेब ठाकरे असतील आता तर नवीन नेतृत्व मंत्रिमंडळ बसत ते असतील. बाळासाहेब ठाकरे कधी यायचे नाही. संध्याकाळी 5-6 वाजता कधीतरी यायचे. आले सलसल घोषणाची जल्लोष ते बाकीचे नेते पाडात आपल्यासाठी बाजूला जायचे. सकाळ भाऊ तुमचं काय घोडाला चाललंय, काय तुझं संस्कार चाललंय, त्या सगळ्याचा गोळा घेणार. ते उठले की माझ्या हिंदू मुस्लिम बांधव भगिनी की टाळ्या त्या मुसलमानांना शिव्या दिल्या की कार्यक्रम काय नसायचं. काही सातत्यानं निगेटिव्ह नकारात्मक माझ्या सगळ्या माणूस सातत्यानं काहीतरी योजना सोडणारा माणूस हा नाराज आहे. परंतु विचार करत काय हे लोकांना मिळालं, या शिव्यातून काय मिळालं? गेल्या सगळ्या पण त्या शिव्या, या सगळ्या पण त्या शिव्या. त्यावेळेला काश्मीरचं उदाहरण, त्यावेळेला पंजाबचं उदाहरण, त्यावेळेला कुठे विदर्भातला लागतात, यावेळेला कुठला तरी दिल्लीत नावा लागतात. याच्याच्या दुसरं काय त्यांनी सांगितलं? काही नाही. पण तिथल्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने पेटवायचं की त्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं समोरच्या पक्षाबद्दल, समोरच्या समाजा लोकांबद्दल, समोरच्या जातीच्या लोकांबद्दल द्वेष निर्माण करायचा, तिरस्कार निर्माण करायचा, त्याला द्वेषानं पेटवायचा, त्याच्या डोक्यात सूड म्हणायचा. की तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. सूड ज्याच्या डोक्यात धरतो तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. कधी एखादी निवडणूक लागते आणि कधी ह्याला आडवं बघतोय, त्याच्या धर्मावर अन्याय केला, त्याच्या जातीवर अन्याय केला, त्याच्या घरावर अन्याय केला, असं काही राहायचं. पण कधी विचार करत नाही अरे अन्याय करता तुमच्या डोक्यात काय आपल्याला तर ते इंग्रज आहे तुम्हाला काही घरात जर आणि मुळात डोकं काय डोकं काय समजलं नाही. म्हातार बाबा अशी काही सहसळ झाले हे आता हे असं ते हल्ली अशी काही वज्रमुक्त झाली काढली मग तिला एकदा मला कोणी आला देणार असा एका कार्यक्रमात ते असे मला काहीतरी गेले असे ते एवढे छान राहिले पण कोणी असा त्यानंतर वाटो वाचू कोणी वाचून थोडं आधी दिली भाषण माहिती नाही आणि आपण पण लहान होतो त्यांची नाहीतर निलेश राणे आज गुहागर मध्ये जाहीर करतो तू 100 बापाची औलाद आहेस ते. साला भिकवतो तुला घेतलं कधी मातोश्री मध्ये? काय संबंध? तू बाहेर बिस्किट चोर. तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जवळ लक्षात ठेव. या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. तुझ्या लावा एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार. राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही. अनेक महिन्यांपासून मी तुझं ऐकतोय. तुझी जी चिपळूणची भाईगिरी होती ना
याच निलेश राणेंनी. तर आता पाहूया भास्कर जाधव आणि निलेश राणे यामध्ये जो राडा झालेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. आमच्या शेपटीवर पाय दिल्यावर तुला विसरणार नाही. तुला काय तुझं शरीर, काय तुझा थोबाड, डान्स कसला करतो असा आमदार, असा आमदार असतो. अहो कुठे गुहागर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढा बघायला आहे. कुठे नातू कुटुंब आणि कुठे हा गुहागरला नातू साहेबांनी त्याचा उल्लेख केला. गुहागरला फक्त 5च कॉन्ट्रॅक्टर, भास्कर जाधव, त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो, 3 साल याच्यासारखे दिसत पण नाही. त्याला घरी कोण आला होता माहित नाही, 3 दिवसातच नाही. तिच्या आईला तो एक पिकला दारू पिऊन पिऊन मुंबईचे वाईन शॉप चालत होतो, भडवा तो काय झाटू तो कुठला तो समीर, याचे वाईन शॉप तिकडे. इकडे रोजगार कोण देणार रे. वेल्डेश्वरला बंगला बांधला इकडे, तिथे गुहागरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं. पण ह्याचा बंगला CRZ मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली. याच्यावर भडवे आता आम्ही करणार. सगळ्यांना CRZ चा नियम, पण ह्याच्या बंगल्याला, वेल्डेश्वरच्या बंगल्याला ह्याला CRZ चा नियम नाही. बिचारे गरीब स्टॉल धारक, गरीब व्यवसाय आपला स्टॉल तिकडे लावायचा, काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करायची, काहीतरी खायला मिळेल, काहीतरी घरी घेऊन जाता येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची. पण त्यांना सगळ्यांना तुडवलं. हा आमदार असून तिकडे गप्पा बसला. तिकडे बिचारे छोटे व्यवसायिक उभे राहिले असते, पर्यटकांची सोय झाली असती, पण ते नको. ह्याचा बंगला तिकडे CRZ मध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये निलेश सुर्वे साहेब मला सांगा, ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे ह्याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा. स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुहागरचे उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा. तू साला लुटणार किती रे या मतदारसंघाला. का आहे का नाही तुला. नुसता आमदार केला म्हणजे काय, तुला काय फक्त मारायसाठीच केला का. काही नाही. तो आपला गुहागर विजापूर काय तो रस्ता चालला, महामार्ग चालला. महामार्ग अजून पण पूर्ण होत नाही. ह्याचा या भडव्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे इकडे, काय नावाने कॉम्प्लेक्स आहे, कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे इथे आजूबाजूला कुठेतरी. त्याच्या बाजूला 100 मीटरची भिंत तयार झाली. कशी तयार झाली रे. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवतो, तुम्ही सगळ्या अडचणी देणार, तुम्ही सगळ्या अडचणी देणार. ज्यांनी याला खत पाणी घातलंय आणि त्या गरिबांच्या स्टॉलवर लाथ मारलाय, तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणीत आणणार. निलेश राणे या पीठावर शब्द देतो. तुम्ही गरिबाच्या अंगावर जाता आणि या डुकराला असा तुम्ही उन्हाळ सोडलाय. ह्याच्या कॉम्प्लेक्सची भिंती उभी राहतात, ह्याच्या बंगल्याच्या आजूबाजूचे रस्ते बनून जातात. सगळ्या गुहागरच्या मधल्या सगळ्या रस्त्यांमध्ये फक्त ह्याचेच कॉन्ट्रॅक्ट 5% घेतो हा भडवा. 5% ह्याला 5% भिकाऱ्याला दिल्याशिवाय एकही रस्ता गुहागरचा होऊ शकत नाही. सांगा मला सुरू होऊ शकतो का. हे आमचे कोकरे महाराज इथे उभे आहेत. बिचारे 900 गाई पाळतो. 900 गाई पाळणारा, स्वतःच्या खर्चाने चारा इकडे आणणारा, त्याची देखभाल करणारा, त्याला प्लॉट हवा झाला. कोकरे महाराजाला किती वेळा उपोषण करायला लागलं. 3 वेळा. त्याचा जीव जाणार होता. नऊशे गायींची सेवा करणार. कधीपर्यंत तुम्ही हे सगळं सहन करणार. अहो राण्याला काही फरक पडत नाही. हे असे संघर्षाचे दिवस आम्ही जास्त बघितले. हे दगडी इकडे पडली का इकडे पडली का काही फरक पडला नाही. आम्ही त्या ठाकरेंना ऐकलो नाही. 2.5 वर्ष हा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. याला मंत्री का केला नाही. साधा राज्यमंत्री का नाही केला.
पवार साहेबांनी याला 9 खात्याचा मंत्री केला. दिसतंय का कुठे खातं? गुहागरला दिसतं मंत्रीवर? आज काय अवस्था आहे गुहागरची आणि ग्रामीण भागाची? ह्याच्याकडे नगर विकास खातं होतं, नगर पंचायत झाली, किती पैसे मिळाले? आणि पैसे मिळाले तर मिळाले, घेणार हाच. दोन 2013 महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ होता. त्या दुष्काळामध्ये यांनी त्या 2 मुलांची लग्न केली. म्हणजे शेतकरी मरतायत, मरू दे, त्यांचं वाटोळ होतंय, होऊ दे. मी माझ्या 2 नावानीच मुलांची लग्न करणार सांगणार हा भडवा भास्कर जाधव. याला तुम्ही माफ कसे करता मला आजपर्यंत गुहागरचं गणित कळलं नाही. अहो किती हा सुसंस्कृत माणूस आणि कुठे तो साला चिंदी चोर, कुठे तो चिंदी चोर? अहो उद्धव ठाकरेंचा पण नाहीये. मला उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, अरे नको नको ते उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल आणि शिव्या घातलेत, रश्मी वहिनीला शिव्या घातलेत आणि नंतर सांगतो विश्वासघात झाला वहिनी. तिच्या तुला कधी वाटलं वहिनी तू बोलतो? त्यांनी सांगून टाकलं, बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेकडून काय होणार नाही वहिनी, आता तुम्ही या. उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काही उपयोग नाही, व्हायचाही काय नाही, वहिनी तुम्हीच पाहिजे. आदित्य ठाकरे पण सांगला, तो तिकडे तिथे रेपकेस करून तिकडे सगळ्या काय काय धिंगाणे घालतोय मुंबईमध्ये. त्याच्यावर येतो थोड्या वेळाने. म्हणे उद्धव ठाकरे, अरे तुला कोणावर प्रेम आहे रे मला सांग? जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो, ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे ह्याचं कोणाबरोबर पटलं? ह्याचा रामदास कदमांबरोबर पटलं नाही, ह्याचं उदय सामंतांबरोबर पटलं नाही, ह्याचं शेखर निकमांबरोबर पटलं नाही. कोणाबरोबर पटलं? रमेश कदमांबरोबर पटलं नाही. प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे. सुनील तटकरेंबरोबर पटलं नाही, प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे, प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं. तो माणूस ईर्षेला भेटला पाहिजे, तो तुझ्या अंगावर आला पाहिजे. हे जे तुझे नेहमी प्रयत्न आहे, नंतर रडतो साला राणांसारखा. रडतो कशाला? अरे पुरुषातला पुरुष आहेस ना तू. निलेश राणे, अरे नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार मोठे आहे. हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस, निलेश राणे नावाचं सांगणार नाही. आणि मला काही निवडणुकीची पर्वा नाही. 2 पराभव झाले, अजून 4 होऊ दे. बापासाठी जगणारा म्हणजे निलेश राणे, लक्षात ठेव. मला कधीच पर्वा नाही पदाची. अरे पक्ष तिकीट देऊ दे ना देऊ दे. मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणूनच सांगणार. अरे ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने एवढं मोठं केलं, भर चौकामध्ये नको नको तो शब्द तू वापरलेस. तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो होतो रे आम्ही? साले कोण कोण चढून गेले? एक मुलगा झाला तुझ्यासारखा दिसत नाही, एक सोडून. तू त्यांच्यावर चढ. आमच्या राणेचा पण आला होता की काय? उगाच अरे आम्ही काय बोलत नाही. अरे तुझी दखल सुद्धा राणेसाहेब घेत नाही. एकाही सभेमध्ये राणेसाहेब कधी याच्याबद्दल बोलत नाही. ते आपले उद्धव ठाकरेंवर बोलतात, ते संजय राऊतांवर बोलतात, ते त्यांचं राजकारण आहे. अरे बाळासाहेब बोलत होते, चालत होतं. आम्ही अनेक वेळा राणेसाहेबांना विचारलं, हो साहेब बाबा बाळासाहेब काय काय बोलताय? मला साहेबांनी सांगितलं, राणेसाहेबांनी, निलेश त्यांना अधिकार आहे, त्या माणसाने आपल्याला घडवलं. हे सगळं जे आपण वैभव बघतोय या माणसामुळे बघतोय. त्या माणसाने जे बोलायचं ते बोलू दे, आपण कधी नाही बोलायचं. मला नाही साहेब, मला सहन होत नाही, मी कधीतरी बोलणार. तुम्ही मला सगळं सांगितलंय. या मातोश्रीची आबरू नाही एक दिवस या निलेश राणेंनी वाट्यावर काढली तर मला ते त्या दिवसाची वाट बघायची लावू नका.
तू माझ्या देवतावर बोलणार आहेस, मी तुझ्या देवतावर बोली, लक्षात ठेव. एकदा बोललो होतो माहितीये ना मागे. तुम्ही नका बोलू. अरे राणे साहेब आमचे, बाळासाहेब आमच्या मनात आहेत. अरे आमचे दैवत आहेत. अनेक अपशब्द राणे साहेबांनी आमच्याबद्दल वापरले. आधी सोशल मीडियामध्ये फिरतात, आम्ही नाही त्यांना उत्तर देत. पण फक्त त्यांनाच अधिकार आहे भडव्या, तुला नाही. उद्धव ठाकरे तुला पण नाही. फक्त त्यांना अधिकार आहे. आता तू भास्कर घे कुठेही सभा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार. कुठेही महाराष्ट्रामध्ये सभा घे जर राहशील तर. तू आम्हाला राजकारण शिकवतो का रे? आम्हाला राजकारण शिकवतो. आम्ही नाही सहन करणार. या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नातू साहेबांना शब्द दिलाय, साहेब जेवढा खर्च कुडाळ मालवणला करणार तेवढाच खर्च गुहागरला करणार. या भडव्याला आपल्याला घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं. कायची गांड. याचा मुलगा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. शेतकऱ्यांची ट्रिप काढली, सगळे जीन्स आणि टी शर्ट मध्ये. मध्य प्रदेशला गेले. कोरोनाच्या नावावर मला अख्ख्या गुहागर वासियांना तुम्हाला विचारायचं आहे, त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून तुम्हाला या कुटुंबाने काय दिलं? मला एकदा तुम्ही हात वरती करून सांगा की आम्हाला ते सफेद छोट्या गोळ्या सोडून आम्हाला अमुक गोष्ट मिळाली. मला कोणी हात वरती करून सांगा. कोरोनाच्या काळात काय दिलं नाही. परिस्थिती बिकट होती. हा पालकमंत्री होता अनेक वर्ष हा पालकमंत्री होता. फक्त 14 व्हेंटिलेटर होते कोरोनाच्या काळामध्ये. मला करेक्ट करा जर चुकीचं असेल तर. फक्त 14 व्हेंटिलेटर होते अख्ख्या जिल्ह्याला. म्हणजे सिंधुदुर्गापेक्षा हा जिल्हा डबल भौगोलिक पण आणि लोकसंख्येमध्ये पण. फक्त 14 व्हेंटिलेटर. लोकांचे हाकनाक जीव गेले. ह्यांनी सांगितलं मुंबईतून सगळ्यांनी परत या. एकत्र मुंबईतून परत आले, सुरू हा जरा गायब झाला. हा गायब झाला. ते बिचारे आम्हाला विचारतायत, प्रशासनाला विचारतायत आम्ही कुठे जाऊ. याचा मुलगा अध्यक्ष अँब्युलन्स दुरुस्त करू शकला नाही. इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्यायला सांगितल्या, यांनी घेतल्या डिझेलच्या गाड्या, त्याच्यामध्ये पण कट. गुहागरला विकून खातील लोक. अर्धा तर विकलाच आहे. यांचेच एजंट इकडे जमिनी विकणार. किनारपट्टी आता तुमच्या हातात राहिली नाही. गुहागरच्या अनेक पर्यटनाच्या आजूबाजूची स्थळं तुमच्याकडे राहिलेली नाहीत. तुमच्या हातातून गुहागर गेलेलं आहे. या 15 वर्षात तुमच्या हातातून गुहागर गेलं. आपण काय केलं? नातू कुटुंब होतं 15 वर्ष 4 टर्म. या कुटुंबाने गुहागरला सांभाळलं. कोणी सांगू शकत नाही अमुक कॉन्ट्रॅक्टर या नातू कुटुंबाचा आहे म्हणून. हे काही सांगू शकत नाही. अरे किती लुटायचं आहे म्हणून लुटायचं. अरे उद्धव ठाकरेची चाटायची म्हणजे किती चाटायची. ते बाळासाहेब म्हणाले काय जिभेला वगैरे काय आराम आहे का नाही. म्हणजे ठाकरे कुटुंबासारखं कुटुंबच नाही. आता तुम्हाला ठाकरे कुटुंब सांगतो. जयदेव ठाकरे यांचे सख्खे बंधू आज कुठे आहेत? शिंदे साहेबांकडे. स्मिता वाहिनी कुठे आहे? शिंदे साहेबांकडे. थापा कुठे आहे? शिंदे साहेबांकडे. हे सगळे तू कुटुंब प्रमुख ना? हा म्हणतो मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख. घंटा घे माझा.
हा कसला कुटुंब प्रमुख? तुझं स्वतःचं कुटुंब दुसरीकडे आहे. हा कसला झाला कुटुंब प्रमुख? जयदेव ठाकरे काय मागत होते यांच्याकडे? जयदेव ठाकरे कोर्टात गेले. कोर्टामध्ये जजच्या समोर, जज साहेबांसमोर जे जयदेव ठाकरे बोलायला सुरुवात झाले ना, त्याच्यानंतर जज साहेबांनी विनंती केली, सगळ्या मीडियाला बाहेर काढा. बाहेरचा कोणी त्या कोर्टरूम मध्ये नको. जयदेव ठाकरेंचं एक वाक्य ऐकून घ्या. ते म्हणाले, तो ऐश्वर्या ठाकरे कोणाचा आहे मला माहित नाही. म्हणजे ठाकरे कुटुंबातला एक ठाकरे कोणाचा आहे मला माहित नाही. आणि ज्या दिवशी महाराष्ट्राला कळेल तो ऐश्वर्या ठाकरे कोण, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भूकंप येईल. हे माझे वाक्य नाही आहेत, हे त्या जयदेव ठाकरेंचे, त्यांची वाक्य आहेत. त्याच्यानंतर कुठलंच प्रोसिडिंग हे कॅमेरा समोर झालं नाही. हे ठाकरे कुटुंब कोण कोणाला जन्माला घालतो हेच माहित नाही. आम्ही बोलायला गेलो तर तुझे बात काढले तर मला वाईट या गोष्टीचं वाटलं. भास्कर एका कोपऱ्यामध्ये बोलत होता आणि उद्धव ठाकरे हसत होता. तू एवढा सुसंस्कृत ना, मग सांगायला पाहिजे होता भास्कर जाधव भाषा सुधरा. आम्हाला ही भाषा चालत नाही महाराष्ट्रामध्ये. सुसंस्कृत महाराष्ट्र. काय झालं? दोन्ही मुलाची लग्नच झाली नाही, आपण मुलीच देत नाही. आता तर मुलंही येणार नाही. असे तर झाले छगन छापे. तो आदित्य ठाकरे 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री होता, कसलाही अनुभव नव्हता. त्यांनी काय केलं? दिशा सालिया नावाची एक मुलगी, तिला कपडे काढून बॅल्कनीतून फेकून दिलं. कपडे काढून. हे विकृत, हे साले राक्षस, हे फक्त चेहरे साधे त्यांचे. बिचारी त्या मुलीच्या आईवडिलांना काय वाटलं असेल? एवढ्या मोठ्या ठाकरे घराण्याच्या समोर कसे ते बिचारे आई वडील लढतील? काय बोलतील? बिचारे गरीब आहेत. त्यांनी साधी तक्रार सुद्धा केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी मर्डर केलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी रेप केलेला आहे तेव्हाच्या आदित्य ठाकरे. त्याला एक पोरगी नंतर आवडली, तो सुशांत सिंग राजपूत, तिकडचा हिरो बॉलिवूडचा. त्याला वाटलं की नाही मला नाही त्याला पटेल. बाचाबाचीमध्ये समोरासमोर बाचाबाचीमध्ये त्या मुलाचा जीव गेला. फाशी दाखवलं. फाशी? एका पार्टीमध्ये गेलेला मुलगा, बॉलिवूडमध्ये अनेक साध्या छोट्या गावातून आलेला मुलगा, त्यांनी नाव कमावलं बॉलिवूडमध्ये. एका पोरीवर लफडं झालं, तो बिचारा गेला, फाशी दाखवलं. की त्यांनी फाशी लावून घेतली स्वतःला किंवा काहीतरी झालं. मला सांगावं, ही सगळी मर्डर केस, ही सगळी रेप केस, दिशा सालिया इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे. सुशांत सिंग राजपूत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे. मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर तो बॉम्ब जिलेटिनच्या स्टिक ठेवल्या, आयोग कोण होता? सचिन वाझे. तो रिपब्लिक चॅनलचा संपादक अर्णब गोस्वामी, त्याला घराच्या बाहेर खेचून, कारण का त्यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली होती, लाईव्ह चॅनलवर टीका केली होती. त्यांनी धमकी दिली होती उद्धव ठाकरेंना लाईव्ह चॅनलवर, म्हणून घरातून खेचून त्याला तुरुंगात टाकणारा ऑफिसर कोण? सचिन वाझे. ही सगळी कामं स्वतःच्या ऑफिसरांकडून करून घ्यायची आणि मुलाला वाचवायचा. असा मुलगा महाराष्ट्रात दाखवतो तुम्ही फार सुसंस्कृत आहे म्हणून. तो दुसरा मुलगा, तो उंटासारखा कोण रे? तो झाटू त्याचा दुसरा, तो कोणासारखाच वाटत नाही. तो साला थापासारखं पण वाटत नाही. कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला तो, आमच्या मोहित कंबोजनी त्याची सीसीटीव्ही काढली. 90,000ची दारू प्याला. 90,000ची. पेट पियायचा, पोरीच्या कानात काहीतरी म्हणायचा. हे कन्फर्म? आहे झाला. 90,000ची दारू पितो आणि हे सुसंस्कृत.
हा, हे बिचारे, यांच्यावर अन्याय झाला, यांच्यावर अन्याय झाला. उद्धव ठाकरेला गरमी लागते तो झाला महिन्यातून नाही, वर्षातून 2 वेळा लंडनला जातात पूर्ण कुटुंब. हे साधे. मुंबईमध्ये कुठलं आंदोलन असेल ह्याला 2 व्हॅनिटी व्हॅन लागतात. ह्याचा कमरेचा त्रास आहे, खालून गेलाय. म्हणजे कमरेचाच त्रास आहे ना, इथेच असतो ना, अजून पुढे असतो. त्याचं बाद झालंय. हाला तू आमच्या कशाला तू तोंडाला लागतो? तू बाकी कोणाच्या त्या 2 राण्यांच्या लागायला पाहिजे होता. निलेश राणेच्या नाकाला लागू तुझी नाका लागू. आणि या निलेश राणे जिवंतच नारायण राणेसाठी आहे. लक्षात ठेव. मेला तरी चालेल, पण नाही आला तरी चालेल, पण राणे साहेबांवर ज्या दिवसापर्यंत तुम्ही बोलत राहणार, निलेश राणे असाच आडवा येत बसणार, हीच भाषा वापरणार. मला कसलीच परवा नाही, मला कसलीच परवा नाही, मला कसलीच परवा नाही. लक्षात ठेव, मला कसलीच नाही. अरे भिजलेला माणूस आहे मी पावसाळ्याला नाही घाबरत मी. म्हणून तुला सांगतो, लक्षात ठेव भास्कर, मेरा वक्त बदला है, हैसियत नहीं. और तेरी किस्मत बदली है, औकात नहीं. तुला नाही तुझ्या औकातीपर्यंत आणला या जन्मामध्ये तर नावाचा राणे नाही. लक्षात ठेव, तू नाही ओळखला अजून मला. अरे 2019 ची निवडणूक होती, आम्ही स्वाभिमान पक्षात होतो, अपक्ष म्हणून लढणार होतो. मला माहिती होतं माझा पराभव होणार, पण राणे साहेबांची इच्छा होती की नाही निलेश तू लढलाच पाहिजे. मी बोला साहेब कसं, कोण नाहीये आजूबाजूला, कोण नाही, कुठला पक्ष जवळ नाही, कसं लढायचं? नाही माझी इच्छा आहे. उतरलो आगीत उतरलो, पराभव झाला. त्या दिवशी उमेदवार म्हणून मी हारलो, पण मुलगा म्हणून मी जिंकलो. अरे याच निलेश राणेंनी 3 लाख मतं फक्त फ्रीजवर घेतली. तेव्हा अपक्ष म्हणून आमच्याकडे चिन्ह सुद्धा नव्हतं, काही नव्हतं. एवढा असताना अपक्ष म्हणून 2,78,000 मतं मी घेतली. तू हो एकदा बाजूला, तुझं चिन्ह सोड रे, तू सोड चिन्ह तुझं, आणि मला दाखव किती मतं मिळतात तुला. आमचे नातू साहेब डिपॉझिट जप्त करतील भाडव्या तुझं. तू येऊनच दाखव आता इकडे. तुला नाही सोडत मी. आणि मी पोलीस प्रशासनाला पण सांगतोय, जा त्याला संरक्षण द्या. निलेश राणे मागे लागला, सांगून टाका. जेवढं संरक्षण द्यायचं तेवढं संरक्षण द्या त्याला, त्याच्या मुलांना द्या. आता नाही सोडत तुला. मला सांगावा विषय, तुम्ही घोषणा देता मी समजू शकतो. पब्लिक मधून त्याला भडवा म्हणताय, पब्लिक मधून. तिच्या आईला तू असा नष्टर आहे ना, तिच्या आईला जिथे गेला तिकडे नष्टरच. काय म्हणणार? पण नातू साहेब मी आपल्याला विनंती करतो, निलेश सुर्वे आणि आपले सगळे जैतापकर असतील, बाकी सगळे आपले गुहागर मध्ये सगळे जेवढे कोण आपले पदाधिकारी आहेत, जेवढे कोण आपले सहकारी आहेत, आजची जी घटना घडली ती तुमच्या फायद्याची आहे. लक्षात ठेवा, ती तुमच्या फायद्याची आहे. त्यांनी प्रश्न बघितला की अर्ध्यापेक्षा जास्त इकडे आहेत, हे सगळे तिकडे असते ना, भास्कर जाधवची हाडं नसतील सापडतील, मिळाली नसती त्याची. पण ठीक आहे, काय हरकत नाही. हिसाब किताब इथे आलो, भरभरून बोललो तिच्या आईला. आता बरं वाटतंय. आता बरं वाटतंय भडव्या. लक्षात ठेव, निलेश राणे तुला काही सोडत नाही. अरे तू आता जवळ 70च्या जवळ आलाय ना नातू सर. अरे नातवंडांबरोबर खेळ तुझी असती तर. हा बसला पोपटी कलरचा टी शर्ट घालून.
ते व्हिडिओ बघितला ना. पण नातू साहेब, आज हे सगळं आपल्या समोर बोलावं लागलं, या गोष्टीची खंत सुद्धा आहे. मी आपली आणि आपल्या अगोदर स्वर्गीय तात्यांची माफी मागतो की मला या व्यासपीठावर माझं तोंड खराब करावं लागलं या भडव्यामुळे. मी माफी मागतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं साहेब, मी काय कोणाच्या राजकीय याच्यामध्ये प्रवासामध्ये कोणाला काय वाईट वाटावं, कोणाला वाईट वाटेल अशा माझ्याकडून कधीच काय घडत नाही. ही सगळी निलेश राणेची फोर्स आहे ना साहेब. या रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा, कोणाकडे एवढी फोर्स नाही तेवढी निलेश राणेकडे फोर्स आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आपल्याला सांगतो, 10 वर्ष झाली निलेश राणेला. 2 पराभव झाले निलेश राणेचे. पण काय म्हणून ही रत्नागिरीची लोक मला प्रेम करतात मला माहित नाही. काय म्हणून निलेश राणेला इथे परत परत बोलवतात मला माहित नाही. या मातीचं आणि माझं काय नातं आहे मला माहित नाही. पण हे मातीचं जसं नातं तुम्ही जोडलं, निलेश राणे मरेपर्यंत जपणार, निलेश राणे मरेपर्यंत जोडणार, एवढंही आपल्याला या व्यासपीठावर सांगतो. मी हे नातं कधी तुटू देणार नाही. आपण कधी हे तुटू दिलं नाही, मी कधी तुटू देणार नाही. नातू साहेब, आता एवढीच इच्छा आहे, पुढे मालवण मधून निलेश राणे आमदार म्हणून जाणार आणि इथून विनायकजी नातू आमदार म्हणून जाणार, एवढं आज या व्यासपीठावरून सांगतो. आणि साहेब, तुम्हाला परत एक विनंती करतो, आता काय गुहागरला येत राहणार, तुम्ही फक्त व्यासपीठावर नको माझ्या. अजून 2-3 शब्द बोलायचे राहिले होते, ते आता पुढच्या वेळेस बोलतो. याची सगळीच नाही काढली, अजून भरपूर आहे. याची 4 मुलं, 2 माहिती आहे ना कोणावर गेली होती, 4 दिवस कुठे होती. अरे तू दुसऱ्यांच्या मुलांवर बोलतो, दुसऱ्यांच्या मुलावर. सगळंच काय भालेकर आता बोलायचं नसतं, आता बाकी टप्प्याटप्प्याने. कळलं ना. हा ट्रेलर होता भास्कर जाधव, तुझा दही पण निलेश राणेच करणार, एवढं लक्षात ठेव. आपण मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण मोठ्या संख्येने इथे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. थांब रे, मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो. आज अनेक ठिकाणी, अनेक कानाकोपऱ्यातून आपण इथे जमलात. विनयजी नातू असतील, गुहागरचे आमचे सगळे सहकारी, आमचा खेडचा कानाडे, संगमेश्वर, बाकी इकडून तिकडून येणारे, आमच्या सिंधुदुर्गातून येणारे प्रत्येक माणसाला. तू घाबरणार माणूस पण नाही, मला माहिती आहे. लक्षात आलं ना. भालेकर, ऐकली तुझी घोषणा. आता तयार राहायचं तुम्ही सगळ्यांनी. आपण सगळे जमलात, मला आशीर्वाद दिलात, आमच्या सगळ्यांनी आशीर्वाद दिलात. या गोष्टीसाठी भरभरून आपले मी आभार व्यक्त करतो आणि तेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश राणे यांच्या या भाषणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा, कारण मत मांडण्यासाठीचा हक्काचा मंच म्हणजेच महाप्रपंच. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.